मालक बिचारा चांगला भेटलाय. आपण बी इमानदारीने काम केलं की बिचारा हातात लागली की दिसतो. बाबा अरे चालला तू? हा म्हणलो गाठ घेऊन जावं, दर्शन घेऊन जातो. अरे राहू दे. हे बघ आता तुला बी माहिती आहे की तुला आई नाही, लहानाचा मोठा बाळ मिस केलाय तुला. आता किती राहील तुझं? झालं बाबा, आता शेवटचाच पेपर आहे, मी आता कामाला पण लागन. आपली ही परिस्थिती आहे ना, बदलून टाकीन मी आता सगळी. 100% 100%. आणि तुम्हाला आज काम करायची गरज नाही आता इथं. हा ना. मी कामाला लागलो, माझ्यासोबत तू येऊन नोकरी जाईन. लागलाय कशाला करतोय मग? मस्त बसून राहणार. तुझं लग्न झालं की मग आता मग आम्हाला आरामच. लग्न आणि ते बघू, पण तुम्हाला आधी मी माझ्यासोबत घेऊन तुला जाईन पैशाचं कामाला. काय बा? 10,000 रुपये लागत. 10 नाही भेटले बा, 7,000 भेटलेत. आणि मग बरं. काय कर. बरं जाऊ दे, एवढे द्या, मग नंतर सोडता का कोणाच मोबाईल? हो तू ये ना, हे कर मला. हा, आणि गरज बसली की कोणाला त्या मालकाच्या पोराकडे फोन कर. आणि मग बघेल. आता मालकाने दिले असते पण ते म्हणले आता एवढे काही खिशत नाही. ते म्हणलं मला जरा अर्जंट आहे. ती म्हणली होती देतो उद्या परवा. म्हणलं लेकरू जायचं शाळेला. नाही एवढं लगेच नाही लागत, पण नंतर सोडा. एवढं काय काळजी नका करू. पण चालते. आता मस्त आहे ना, नोकरी लागला की माझ्या डोक्यावरचं वजन हलक. हा, आणि तुम्ही पण काळजी करा. हो. काळजी घ्या. गोळ्या ती टायमाला खा. हा, काय वाटलं तर फोन करा, मी येईन लगेच गावाकडे. नक्कीच. हा, झाला आता थोडा दिवस. चल जाऊ, पाया पडतो. हो. आणि मस्त टायमाला जेवायचं, अभ्यास करायचा. लय मोकर नाही फिरायचं कुठं. हा, मी करतो बाबा, फक्त तुम्ही काळजी घ्या. हो. चल येऊ का? हा. लेकरू सोन्यासारखं म्हणून त्याच्यासाठी जगायचं आलं तर काय लेकर लोकांची असं वाटतं काय करावं त्या बापाने नाही ना. लेकरूला चांगले लागेल नोकरीला, आपले दिवस हटतील, आराम भेटेल जरा. एखादी चांगली पोरगी बघून लग्न करून टाकू. दुसरं काय. अभ्यासाने तर डोकं दुखायचंच काम आहे. दररोज अभ्यास करून करून कंटाळा नाही. दररोज तेच जाऊ दे अभ्यासाचं. मोबाईल तरी बघू. काय चंदू, काय करतो? अरे तू अभ्यास सोडून मोबाईल बघत बसलाय होय? काय दररोजच अभ्यास डोकं दुखायचं काम आहे ते. अरे पण घरचे एवढे आपल्यासाठी पैसे खर्च करतात, हे करतात, मग काय मोबाईल बघायचं वगैरे करतात का? पण दररोजच अभ्यास करतोय की. पण अभ्यास आहे, पण मग काय करायचं? मग बाकी काय करणार तू? बरं तुझा झाला का अभ्यास? नाही बाबा, अभ्यास तर राहिला थोडा. पेपर आहे उद्या, त्याच्यामुळं मी बघू. तुला मोबाईल बघायचा असला ना तर तू कुठं तर बाहेर जाऊन बस, मला अभ्यास करू दे. अरे काय अभ्यासच करतो दररोज. चल पिक्चरला जाऊ आपण. ए बाबा, पिक्चर नाही काय इथं. पेपर आल्या तोंडावर. उद्या मा पेपर आणि तुला पिक्चर आठवतो का? अरे चल एन्जॉय करू बाहेर जाऊन. एन्जॉय नाही. अरे मला परिस्थितीची जाण आहे. तुला आहे का तसं काय? अरे दे ठेवून हा अभ्यास काय लावलं अक्षय दररोजच. अरे माझी परिस्थिती लय बिकट आहे. माझ्या वडील आहेत का, दररोज रोजाने कामात जातात लोकांची तर, आणि मी इकडे मजा करायची त्यांच्या पैशांवर. अरे आजचे दिवस अभ्यास नाही केला काय होणार आहे? उद्या पेपर आहे माझा. तर जाऊ खर्च करतो ना मी. नको खर्च, नको काय नको मला. अरे चल मस्त पैकी एन्जॉय करू म्हणे. चल अक्षय ऐक तू माझं ठेव आहे ते. तुला एन्जॉय करायचं असला ना तर बाहेर लय पोरं येते, त्यांना ना कोणाला घेऊन जा तुझ्यासोबत, कुणी पण येईल. अरे काय तुझं ते माझा जीव तुझ्या आणि तुझा जीव त्या पुस्तकात. जाऊ दे मग, जातो मीच. मला काय बाहेर का मित्र नाही का? माझा जीव तुझ्या आहे म्हणून तुला चल म्हणतोय पिक्चरला. जाऊ दे, बस तुझा तू एकटाच अभ्यास करीत. जातो मी, दुसरा मित्र नेतो मग. बस अभ्यासच करीत. ह्याचं काय बाबा, ह्याच्या बापाकडे उता आलाय पैशाला, पण माझ्या वडिलांकडे बघून मला नाही वाटत असं करावं. रोजाने जातात एका दिवशी एक जण कामाला, पण मी परिस्थिती बदलून दाखवणार त्यांना. जाऊ त्याला. किती वेळ झालं फोन करून, कधी यायची खुशी, तिला आनंदाची बातमी सांगायची तर अजून आहे ना. काय मासच आहे तिचं. काय लयच एकटाच बोलत होता. अरे किती वेळ झाला तुला फोन करून, तू कधी यायची? अरे आई बाबा सगळे पाहून यावं लागतं मला. काय तुझ्यासारखं वे चालला लिगला लगेच. अरे कशाचं, आता मला पण सांगावंच लागतं कुठं चाललंय कुठं नाही. सारखे बाबा फोन करतात मला गावाकडून ना. ते आहेच. अरे फोन करण्यात आणि समक्ष असण्यात फरक आहे ना. बरं ती जाऊ दे, तुला आनंदाची बातमी सांगायची की माझ्या जॉबची ऑर्डर निघाली. मला सकाळीच फोन आलता, SMS आलता. हो हे बघ. अरे मग बरंच आहे की. हा मग आता
लग्न करायचं ना आपण? लगेच तो लग्नाचं मी काय पळून चाललो का आणि तुला सोडून चाललो कुठं? अरे पण सोडून नाही चाललं, मग आता लग्न कधी करायचं? आता ऑर्डर निघाली ना तुझी, तसं बी तू कामाला लागणारच आहे ना. अरे कामाला लागणार आहे, पण कामाला लागून मला बाबांना सांगावं लागेल घरी सगळं. आणि बाबांनी माझ्यासाठी लय कष्ट सहन केलेले आहेत. आणि आई वारली तर बाबांनी फोडाच्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. अरे मी काय म्हणते का त्यांना लगेच सोडून द्यायचंय का काय करायचंय? त्यांना पण आणायचंय ना आपल्याला इकडं. अरे मला त्यांना एकदा सांगावं लागेल. त्यांनी माझ्यासाठी आहे ना जीवाचं रान केलेलं आहे. आणि मग तुला माहिती आहे आई वारली ना तर आई आणि वडील सगळे माझे बाबा झालेले आहेत. त्यांच्या शब्दाच पुढे नाही जाणार मी. हो, तू विचारणार, तुझे बाबा होकार देणार, मग तिथून पुढे आपलं लग्न होणार. तर माझं बाप माझं लग्न करून टाकीन, माहिती का तुला? हो सगळं ठीक आहे, पण काय करणार मी? मला एकदा विचारावं लागेल की नाही बाबांना. अरे मी तीच सांगते, तर माझं लग्न होईल. अरे मग तू थोडं तरी काहीतरी ऍडजस्ट कर की. मग आता काय ऍडजस्ट करू? मला रोज पाहुणे येतात. आत्ताची ऑर्डर निघाली, मला जॉब नाही लागला. ज्यावेळेस जॉब लागेल त्यावेळेस मी लग्न तुझ्याशीच करणार आहे. तुझी तर ऑर्डर निघालीच आहे. हा, आज ना उद्या तू नोकरी लागणारच आहे. हा, अरे मला रोज पाहुणे येतात बघायला, आणि जर जमवलं माझ्या बापाने तर माझं लग्न करून टाकते. आणि तुझ्या बापाचा प्रश्न राहिला ना तर मी त्यांच्या हातापाया पडते ना. ओक, आपलं दोघांचं लग्न झालं ना मग बाबांना पण इकडे आणू ना आपण, मग राहते ना आपल्या बरोबर ते. आणि मी त्यांची थोडी सेवा केली, त्यांना चांगलं वागवलं तर ते पण समजून घेते ना आपल्या दोघाला. अरे मग सगळं ठीक झालं, पण त्यांना मला आधी सांगणं काम आहे. अचानक लग्न केलं काय म्हणतील मला? अरे तू एवढा विचार केला तर खरंच माझं लग्न होईल रे. आणि मला तुला सोडून लग्न नाही करायचं. हो, मी पण तीच सांगतोय तुला. तू सोडता कुणीच माझ्या डोक्यात नाही, आणि मी विचार पण नाही केला लग्नाचा अजून. बरं ऐक, लग्न करू आपण, पण आहे ना मला आहे ना थोडा वेळ दे विचार करायला. बरं मी जाते, घरची वाट पाहते, कुठे गेली परत म्हणते. बरं चालतंय, चल येते मी. हा. अय चंदू, काय करतो? ये ना, बस आली बस. कधी आला तू? कधी आला गाव आपण? परवा चालू रे. असं काय चाललंय तुझं? काय नाही, मग तीच म्हणलं यार, काय चाललंय काय नाही, पुण्याला आहे तू. नाही आलं जरा 2 दिवस आले. असं आहे का? अक्षयचं काय चाललंय काय नाही? अक्षयची गाठ नाही काय नाही माझी तर. अक्षयचं काय नोकरी लागलाय आता. व्हायला अक्षय नोकरीला लागलंय, पण सांगितलं पण नाही का मला. आणि नोकरीचं माहित नाही म्हणलं, तुला लग्नाचं पण माहिती नसतं. व्हायला अक्षय लग्न केलं? हा, राहिलं हा गडच मला तर सांगितलं नाही, काहीच नाही. गडे त्याचा बाप तर एवढा कष्ट करतोय इकडं, त्याची काळजी करतोय. नोकरीला लागलाय माझं पोरगण, त्याचं लग्न करायचे आता, इकडे तिकडे पोरगी बघायची त्याला चांगल्या घरची. मला तर माहिती बी नाही काही गोष्ट. नाही खरंच माहित नाही. अजून त्याच्या बापाला पण माहित नाही लग्न केलेलं. अरे मग तीच ना, त्याचा बाप इकडे उलट पोरगी बघतोय गावाकड. तो तिकडेच राहून नोकरीला लागला, लग्न केलं तिकडेच. व्हायला तो एवढा जिगरी मित्र होता पहिला माझा, पण त्याने मला काहीच सांगितलं नाही या गोष्टी. मला वाटलं तुला सांगितलं नाही ना, काहीच नाही. कधी फोन पण करेन आता तिथं मला. अवघडच खेळ झालाय. तू पण काय त्याच्या बापाला सांगू नको. नाही बाबा, आणि मी मी पण कशाला सांगत नाही. मोकार त्याच्या बापाला येईन टेन्शन पेन्शन. नाही, बरोबर आहे ना ही गोष्ट. डायरेक्ट अचानक सांगितलं हीच होणार ना, धक्काच बसत. मग काय सांगू नको. नाही मी नाही काय सांग. माझं म्हातार खोळ, मला रानात जायचंय. अक्षयची बायको येणार आहे त्याच्या बापाला भेटायला, म्हणत होते जायचंय भेटायला. मग तेव्हा काय तू सांगू नको. नाही मी नाही सांगणार काहीच. हा, हे जाऊ कर मग. माझं म्हाताऱ्याने सांगितलं मला रानात जायला, पाणी द्यायला. जाऊ कर मग. हा जा, मी पण जातो, मला पण टायमिंग. चालतंय काय. हा चालतंय, जा मग. काय आता पोराला आपण तर नाही भेटायला जाऊ शकत. हॅलो बाबा, बरं झालंय. सुट्ट्या लागल्या तुला? हा बाबा, नोकरीला लागलोय आता. नोकरी लागलास? हा बाबा, नोकरीला लागलोय आता. देव पावला. लई लई बघ, स्वप्न लई दिवसाचे साकार झाले. आता निवांत झालं मी. आता कुठं काम नाही, धंदा नाही, काही नाही. लई कष्ट केले बघ. बरं झालं. काय लागत रे बापाला? पोराने नोकरी पाण्याला लागावं, त्यातच समाधान. अरे पण हे लेकरू कुणाच? तिला सोडायला चालला कुठं? नाही बाबा, तिला सोडायला नाही चाललो कुठं. हां मग मी सोडून येऊ? नाही बाबा, मला माफ कर. मी लग्न केलं ती सोबत, चूक झाली. तुम्हाला नाही सांगितलं मी. लग्न केलंस? अरे बापाला असं तुला सांगूशी नाही वाटलं?
किती स्वप्न रंगवले असतील, माझ्या लेकराचं असं लग्न करायला, अशी पोरगी बघल. तर तेवढ्या माणसाने विचारलं असेल कवा लेकराचं लग्न करतो, कवा पोराचं लग्न करतो. मी कुणालाच नाही होकार दिला बघ. लेकरू येईल त्याला विचारेल, मग बघू. आणि तू लग्न केलेस, मला न सांगता एवढा मोठा निर्णय घेतलास तू. बाबा तुम्हाला सांगणार होतो, पण वेळच अशी आली की अचानक लग्न करावं लागलं. कारण की तिच्या घरचे तिला स्थळ पाहत होते. मग नावीला जपाय काय करणार बाबा, न सांगता केलं तुम्हाला लग्न. शेजारी पाजारी एखाद्याला फोन करून सांगतो, बाबा माझ्या बाप्पाला असं असं मला लय घाईत आहे, हां काहीतरी केलं असतं की आपण. सांगणार होत बाबा, पण कसं सांगावं कसं काही कळानाच. त्याच्यामुळं जाऊ दे आता, झालंय ना, केलं काय. मित्र काय आता, म्हणजे असं काही तुझ्याच पसंतीने करणार होतं मी. असं काय जबरदस्त ना कुणाचे लेकरू पाहिले त्याला होकार दिला अजिबात नाही. तुझ्या पद्धतीनं तुझ्या पसंतीनं लग्न करणार तू बाळ मी तुझं. चला सुखानं राहा. हा बाबा, चला आता किती दिवस राहणार आहेस? आता जाऊ आपण थोड्या दिवसात इथं राहून आहे ना, जायचं आता मला बोलावतेनच. आणि ही पण माझ्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. खुशी आहे ना बाबा तिचं. पाय पडून. चांगली गोष्ट आहे. चल चल सुखात राहा. आणि आता बाबा तुम्ही इथं नाही राहायचं, तुम्ही पण आमच्या बरोबर यायचं. चालते आता शहरात तुम्ही राहणार, तुम्ही कुठेतरी नोकरीला जाणार, मला तिथं करमलं तर पाहिजेच ना रे. नाही बाबा, कर म्हण तुम्हाला तिथं. तुम्हाला आता जे पाहिजे ते देईन मी तुम्हाला. लय केलं तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी. काही दिवस आहे ना असं करा बरं का आता. तुमचं रांकील लागू द्या, मी थांबतो. तुमचं थोडंसं रांकील लागलं की मग थोडंसं तुमचं रुटीन बसलं, घरदार सगळे ते खोली रूम पाहायचं, मग मी येतो. रांकील लागेल. हा रूम ते पाहून झालं ना, मग तुम्ही यायचं परत नाही कारण सांगायचं बाबा काय आता. चालते 100%. चला चहा पाणी करा. हा चहा करतो आता. हाय तिथं सगळं सामान. आयला उसाला पाणी द्यायलाच लागेल गड्या, आता लईच वाळलंय. पाण्याचं बी कमी होत चाललंय पाणी, त्याच्यामुळे पाणी सोडायला लागेल उसाला. काय करतो तू? अरे काय नाही, बाबा गेलते रानात, तेव्हा गेलतो बघायला, म्हणलो जेवायला चला घरी, तर येईन. कधी आला पुण्याहून? काय पुण्याहून आलेलं 1-2-3 दिवस झालं. बाबा काय बोलले का नाही काय तुझ्यावर काही गोष्टी? नाही काय नाही, बाबांनी सगळं लग्न केलंय. ते नाराज पण. हा म्हणूनच म्हणलं ना बाबा काय, म्हणजे- चंदू म्हणला होता त्यांनी लग्न केले, मला सांगितलं चंदूनी. हा चंदूल होतं माहिती. मग तुम्हाला काय सांगितलं नाही? तू आपलं तर किती जिगरी मित्र होता का पहिले. अरे हाय सोमा, पण अचानक झालं, जाऊ दे. आता तू मोठा माणूस झाला त्याच्यामुळे आम्हाला विसरूनच गेला. कायच मोठा रे, तुमच्यातच आहे इथंच मी. नाही ना, पण तू आता जवळ किती 1 वर्ष झालं फोन नाही काय नाही आपल्याला. हा नाही, आता गावाकडे आलो, घेतो भेट. गावाकडे आलो मग आलाय, भेटलाय आज, भेटलाय तू 1 वर्षात. काय करतोय? काय नाही, उचल पाणी सोडायचं त्यासाठी हा. आलतो बघायला इकडे. कारण की वाळलंय, पाणी कमी व्हायला लागले बा आता जरा. बाबांना जीव लाव आता, कमीत कमी लग्न केलंय तर. नाही आता काय जेवला, आम्ही आज सोबतच न्यायचं होतं. मग सोबत घेऊन जा की, उलट चांगली गोष्ट आहे तिकडे घेऊन गेलं तर बाबांना. पण काय आहे आता आहे ना, खोलीचा त्याचा प्रॉब्लेम अजून काहीच बघितलं नाही ना. हा मग त्याच्यामुळे आता आम्ही दोघं आलेलो तिथं. हा. आता राहणार 8-10 दिवस आहेतच. बरोबर, खोली बघ तिकडे एखादं. मग बाबांना लय आर इथं, बाबांना कधी जेवण नसतं टायमावर, काय नाही हाताने करून खायचं. कधी कामाला जातात बाहेर, काटाळल्यावर तसे झोपत येत, जेवत पण नाहीत. मी फोन केलो म्हणते जेवलो. आणि दमून येते दिवसभर, दुसरीकडे कामाला जातात, घरी आले दमून आले की तसेच झोपत येत. मग सकाळच्या बरी करतात आणि तसेच संध्याकाळच्याला बी खातात तेच भाकरी. मग एक काम करू, मी काय करतो आता, जायचं टायमाला खोलीची बघून टाइम लागेलच, खुशीलाच ठेवतो 8-10 दिवस इथं. आयला मग तुला बरी होईल. आणि मग तेवढंच मग त्यांना जेवण पिवण घाल त्यांना व्यवस्थित. हा ना, जपात्या मग तब्येत लई झाली. हा ना, लयच म्हणजे त्यांना काय हाताने करायचं म्हणलं, माणूस करीत नाही हाताने. पर बप्पूंची अवस्था म्हणजे बेकार आहे. नाही आताच ना, आणि 8-10 दिवसांनी मग घेऊनच जाणार आहे मग सोबत. बप्पूंनी आणि तुझ्यासाठी लय बप्पूनी हे केलंय. काय रे? पण, तू बी लक्ष राहून दे बप्पूंवर. लई- कायम तुझं नाव काढित आता, आमचा अक्षू कायम म्हणजे तुझ्यावर लय ही बप्पूंचं म्हणजे. लय केलं त्यांनी. आता त्यांना काय काम करायची गरज नाही. तो का आता नका जाऊ राहणार. तू जीव लाव आता, बायको केली नाही तर बायकोच्या ह्याने परत करशील काय घोळ, तसं नको करू. नाही हो, आता राहणार जाऊ नका म्हणलं, नाही ऐकलं तरी गेलेच. म्हणले पैसे राहिले कोणाकडून घेऊन येतो परत. नाही. बरं चालतंय, जातो घरी जातो. चालतंय हा. चालतंय, काय अडचण नाही. बाबा हा काय म्हणतो बा? चला जाऊ मग आता. हा निघाला होय. लवकर ये बरं का, ते बा त्या पोरीला नाही करमायची, ते लवकर निघ. हा ना, आता एक 8 दिवस जाते. 8 दिवसात मग परत येतो रविवारी माघारी.
चांगली रूम बघ बघ आता तुम्हाला राहायला मस्त व्यवस्थित असे चांगली माणसं असावं आहे की नाही. हा मग सगळं पाहतो, मग सगळे आपण सोबत जाऊ मग तिकडं. हम्म. व्यवस्थित राहा. हा खुशी बाबांची काळजी घे. हा, तिला टायमाला जेवण गोळ्या चहा देत जा. तिला फोन करायचा आता मला काय तुझा फोन आला मग मला सांगत जाईल ती. हा आता फोन म्हणून जा, घे. चल जाऊ का? हा चल हा, बाबा. लवकर ये बरं का बा. हा हा काळजी घ्या. हा चांगली रूम घे. हा चला येऊ का? जाऊ दे रूमचं नियोजन झालं की येईल माघारी. काय आता नाही करमायची तुला आता शहरात राहिले लेकरू आहे आणि नाही करमलं ना काय शेजारी पाजारी लेकरं येतं जायचं बसत जायचं मस्त गप्पा छप्पा मारायच्या. आता इथं काय आपल्याकडे टीव्ही नाही काही नाही तुला ते मोबाईल मध्ये आपलं होऊन जाईल तुझा टाइमपास. एक काम करते का चहा ठेव मला थोडासा आता. हा चहा पाणीच करायला येईल मी, दुसरं काही करायलाच नाही ना. भाकरी तुकड्यासाठीच ठेवून घेतलंय. कोण भेटलं काय माहिती त्यांना बी लगेच इथंच ठेवून गेले मला. एक तर त्यांना माहिती आहे ना सवय नाहीये मला इकडची. अरे 4-8 दिवसाचा विषय नाही लय थोडस हे करायचं शांत राहायचं मस्त परत जाणार असेल बाळ तू वाटल्यास तुम्ही जा आपला परत इथं राहील. कशाला चिडचिड करते? कशासाठी काय आता चहा ठेवायला सांगतात थोड्या वेळाने भाकरी कर भाजी कर भांडी घास धुणं धो ह्याच्यासाठीच ठेवलंय ना मला इथं मोलकर म्हणून. अगं बाई मग आता लेकीच्या जातीचं कामच आहे ना ग ते. आपल्या घरी गेल्यावर मग आता भाकरी काढून तुझं लग्न झालं तुझ्या नवऱ्यासाठी करणार नाही ग तू भाकरी करावंच लागत ना. नवऱ्यासाठी केलेलं वेगळं आहे सासऱ्यासाठी केलेलं वेगळं आहे. ते माणूस प्रेमाने करतो. इथं कशाला ठेवलंय काय माहिती मला. इथं सगळा वैताग आलाय नसता. अगे मग आता त्याला फोन करून बोलून घे आणि जा त्याच्याबरोबर. कशाला तक करते मला मगाशीच म्हणली असती तर पाठवून दिला असतं त्याच्याबरोबर ना. हा म्हणजे त्यांनी चिडचिड करायला मला त्यांनी बोलायला तेवढंच पाहिजे ना तुम्हाला. मला बोललेलं हे आवडत असेल तुम्हाला. नाही रे बा आता तू कशाला मला तुला बोलल्यावर मला कशाला आवडल रे. तिकडे गेली असते चांगली राहिली असते चांगलं खाल्लं पिल्लं असतं. इथं नाही ना भाकरी आणि भाजी खा आणि बसा इथंच. काय बरं चाल ठीक आहे नको ठेवू चहा. संध्याकाळी भाकरी तर करशील. करायची असेल तर करा हाताने करून खा. काय म्हणत आता हे मी म्हणलं चांगलं लेकरू जीव लावण सांभाळण पोरग तर म्हणलं तुम्हाला घेऊन जातो ही पोरगी इथं दमदरी ना. अरे पोराला म्हणायला जावा तर नवीन लग्न झाले त्याला नाही आवडायचं. जाऊ दे लागल रँकीला हळू आता शहरातून आले चिडचिड झाली असेल. लागल रँकीला इकडे कशाचा आवाज येतो इकडे काय ऐकतो पहिले इकडे तर बप्पू इथं सापडा ना. बप्पू इकडे काय करताय तुम्ही? आता बाहेर द्यायला गेलतो ना रे. अरे तुम्हाला तर ते अक्षयने सांगितलं होतं तुम्ही काम नाक करून तुम्ही काय करताय इकडे? बसून कुठं दम निघतो का रे आयुष्यभर हो पण तुम्हाला सांगितलं होतं काम नाक करू काय नाक करू. त्याची बायको जेवण नाही लावित काय तुम्हाला? एकच नंबर लेकरू यार ती पोरगी. आणि मग कशाला मग करूया ऊसात एक तर बिबटे सुटल्यात जायचं घेऊन तिकडे एखादं. काय वय सर माझं बिबट्याने खाल्लं काय काय झालं आणि काय पैशा पाण्याची काय अडचण असली तर मला सांगा तसं. नाही ना ती लेकरू जीव लावतो मला लागत कशाला टायमाला पण, तसं कसं म्हणजे तुम्ही फार वाकून गेले आता पोरग कामाला लागले आपलं घरीच थांबावं कशाला मोकर. आता कामाला काय रे कामाने मरत का माणूस. नाही नाही फार वाकून गेले तर अशी अवस्था झाली. तुम्ही काय ऊसात कुठं असतोय ते शेतकऱ्याला म्हणा त्या हे करा म्हणा ज्या बागायतदाराच आहे ना तुम्ही भरणं घेतलंय ना उगत त्याला म्हणा ठिबक टाकते ते म्हणा तुझ्या ऊसाला. ती म्हणला आता ऊस तोडून गेला ना मग बाहेर बारी काढून नाही तर ठिबक हातरून देतो आणि मग बाहेरची बाहेर बघत जा. आता हाय तो द्यावं लागेल पण जावंच लागत आहे. पण कुठं तुमचा जीव पार ही झालाय आणि कुठं तुम्ही कवर बसताय घरी. हो पोरग तिकडं पुण्याला तुम्ही इकडं त्यांनी सांगितलंय तुम्हाला जाऊ नका म्हणून तुम्ही परवाकून गेले नाही तर ऊसात असले ह्याच्यात नका जात जाऊ ऊसात बिबटे सुटलेले ते मकर होईल उद्योग. बर नाही बरं चला घरी मग आता चला. काय करावं आणि काय नाही असं झालंय. त्या माथ्याला औषध देऊन मारून टाकावं का काय असं झालंय मला तर. लय वैताग आलाय. 4 दिवस असं वाटतं की मी 4 दिवस झाले जेलात आहे. कुठं वैताग देत असतात का. भाकरीच कर चहाच कर पाणीच दे. इकडे तिकडे जाते कुणाच्या शेतात कामाला तिकडे खाऊ पिऊ घालत नाही तर का काय काय माहिती याला.
आणि हे माणूस मला इथं ठेवून गेलाय. हे असल्यावर वनात, कोणत्या वनात आणून पाडलंय काय माहिती. किती भारी स्वप्न पाहिले होते. लग्न झाल्यावर कशी राहील, काय करल, आणि ह्या म्हातारच्या नाद्यात मला इथंच राहावं लागते. काहीतरी पण केलं पाहिजे. ह्या म्हाताऱ्याचा काटा ना नक्कीच काढला पाहिजे. नाहीतर आहे ना, ही जवळ म्हातार जिवंत आहे ना, तर मला इथंच राहावं लागते. मला असं वाटतं आता. काय करू काय करू काय करू असं झालंय. आणि गावातली लोक किती लक्ष ठेवून आहेत माझ्यावर. म्हाताऱ्याला हाणते का मारते का काय करते का खातीच पार, असंच बघतात माझ्याकडून. म्हातारा जिवंत आहे. ह्या गावातल्या लोकांचं लय अवघड आहे. पण हे म्हाताऱ्यावर सारखं लक्ष ठेवून आहे. आणि नवऱ्याला काही सांगायला जावा तर नवरा लगेच चिडन माझ्यावर. तुला 4 दिवस म्हाताऱ्याला सांभाळता येईना का. काय करू देवा, तूच काहीतरी सुचव आता मला. मला तर काय सुचायलाच. काय झालं बा? तर डोक्यानेच म्हाताऱ्याला बाहेर काढते मी. आले का तुम्ही? हा ना, तिकडे गेलतो ते ऊसाचं बरं ना, त्याला पाणी दिलं. ते भूक लागली म्हणून आता यावं थोडस घरी जाऊन काहीतरी पोटात टाका. लागली भूक लगेच? तिकडं कामाला गेलं, तिकडं काय खायला नाही का दिलं तुम्हाला कोणी? राहणार त्यांचं ते राहायला दुसरीकडे, शेत बी एका ठिकाणी. मग आता त्यांना सांगायचं भाकरी घेऊन या. जवळ त्यांच्या जवळ घराजवळ असलं काम की मग तिथं भाकरी घालतात खायला. आता लांब होत आणि त्यांचं शेत नाही ना. मीच काय नाही केलं जेवायला अजून. नाही केलं होय. करायचं ना बाळा, मग काय मन उपाशी राहिली. मला आता करमत नाहीये, त्याच्यामुळे मी काहीच नाही करणार. तुला नेऊन सोडू का, त्याला बोलून घेऊ का, तुला जायचं असलं तर? आता नका उपकार करू माझ्यावर. एवढे केलेत ना 4 दिवस उपकार, ते लय झालेत. काय काय ठीक आहे, तुला नाही करमत मग काय करू शकतो मी, सांग बरं. तुला म्हणलं शेजारी पाजारी बसते बी नाही जमत तुला. हा बसते ह्याच्या त्याच्या घर धुंडीत. कर ना फोन त्याला, मग ते येऊन तुला घेऊन जाईल. फोन कर, त्याला बोलव. मग त्यांनी विचारलं पाहिजे 4 प्रश्न. काय झाले ग बाई तुला, कमून माझ्या बापाला संभळीत आहे, मग काय उत्तर देऊ मी? अगं नाही, कशाला तुझे कारण कशाला करण, तू लोकांचं लेकरू आहे का? नाही करणार कारण. त्याला सांग ना बाळ, जा घेऊन आता. मी एक सुचू का तुम्हाला? तुम्हाला जर पोराचा संसार चांगला व्हायचा बघायचा असेल ना, आता कोणाला वाटत नाही तर तुम्ही इथून चालतो वा. अरे परत तोंड दाखवू नका आम्हाला. साता ह्या वाट पुढे जाऊ मी? कुठं जा, आखी पृथ्वी तुम्हाला. राम 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 राम. अगं असं नको करू ग. कुठं आता बाप लेकाच्या ताटात तूट करून चांगलं आहे का रे? मी तुमच्यामध्ये नाही येणार, तू ये इथंच राहील. तू आणि तुझा नवरा तिकडे शहरात मस्त राहणार. माझी काय अडचण आहे तुम्हाला? इथं ही राहू नका. इथं जर तुम्ही राहिले ना तर आयुष्यभर मला पण इथंच राहावं लागेल. आणि मी तुमची सेवा करायला मोकळी नाहीये. मी त्याच्यासाठी लग्न नव्हतं केलं, तुमच्यासाठी. करू राहतील अरे 4-8 दिवस निघून. मी नाही येणार तुमच्या बरोबर, तुम्हीच दोघं राहणार आहे ना. हो का, मला लय झाले आता. मला वैताग देऊ नका, माझं डोकं सरकू नका. तुम्ही इथून चालता व्हा, नाही तर मी जाईन निघून. अगं असं नको करू बाई. तू कुठं निघून गेल्या त्या लेकराला मी काय उत्तर देऊ, काय सांगू? कुठे गेली बायको म्हणून? नको करू, तुला हात जोडतो मी. हो का, मला काय सांगू नका. आणि तुम्ही जर इथून निघून नाही गेले तर मी ना माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन. आणि मग सांगा तुमच्या लेकाला काय सांगायचे ते तुम्ही. काय परमेश्वर, माझ्या दिवस आणून सोडले सारे. बाळ नको एवढी करू यार, पाया पडतो तुझ्या. माझ्या नका पाया पड. म्हटलंच बाहेर तिकडे राहणार राहू का कुणाच्या वस्तीवर? ह्या गावातच राहू नका आणि लय लांब जा कुठतरी, की आम्हाला परत सापडू पण नका. अरे ती पोरग आल्यावर येडेवानी होईल. कुठे माझा बाप म्हणा नाही जीव लावतो मला ते. मी सांगन, तीर्थयात्रेला गेलेत मग. अरे 1 रुपया रे नाही माझ्याकडे. कसा जाऊ, कुठं जाऊ मी? तुमच्याकडे 1 रुपया नाही ना, मी देते तुम्हाला पैसे. किती लागते तुम्हाला जायला? 1000-2000 मी देते सगळे. मग तर जाता. जातो. मग निघा आता. कशाची वाट बघताय का पैसे देऊ? फक्त सुखाने संसार करा, लेकराला जीव लाव. मग निघा ना इकडं. थोडस कपडे घेऊ दे ना माझे, कातरून पांघरून काय करू सांग बरं. कपडे कपडे कपडे. जा उचला, निघा पटकन.
जातो बा. आणि हाय त्याच्यात पैसे ठेवलेत. आता निघा ना, लगेल म्हातार. झालं, गेली एकदाची घाण. आता होईन राजा राणीचा संसार. खुशी, अय खुशी, काय करत होती? काय नाही, आवडत होते घरातलं. अरे मी अख्ख्या गावात विचारलं, म्हणलो बाबा बरोबर कोण कोण गेलंय, कुणी एक पण नाही गेलं जोडीदार बाबांचा. मला तर काय माहिती, आता ते म्हणले जोडीदारावर जायचे, मग गावातलेच का गावाच्या बाहेरचे मला तरी काय माहिती ना. हा बाहेरचे असते ना जोडीदार. आणि ते तर म्हणले माझे लय जोडीदार आहेत. हा हे पैसे बिशे दिलेत ना बाबांना भरपूर मग? हा मग कारण बाबांकडे नाही मोबाईल नाही काही. अहो, माझ्याकडे जेवढे होते ना तेवढे दिलेत. आणि बाबा तसं बी म्हणलेत मी 2-3 महिने येणार नाही. 2-3 महिने? हा, काय बाबा पण ना इतके दिवस काम केलं आणि आता तीर्थयात्रेला देवाला निघून गेलं. आता जाऊ दे ना, त्यांना पण थोडस वाटत असेल ना आपण कुठतरी फिरावं, कुठतरी जाऊन यावा. देवालाच गेलेत ना, कुठं असं लय लांब गेलेत तेव्हा. पण काळजी वाटते ना बाबांची. हा, काळजी वाटण्यासारखं आहेच. पण मी त्यांना एवढं पण म्हणलं, तुम्हाला ना कोणाच्या फोनवरून फोन करता आला तर करा आम्हाला दोघाला, मग मी अजून पैसे सोडीन तुम्हाला. बरं हाय, बरं जाऊ दे. बघ फोन आहे, नंबर दिला ना आपला लिहून? हा, नंबर लिहून दिला. बरं चला उद्या सकाळी ना आपल्याला मग जाऊ मग हे पुण्याला. चालते, आपण जाऊ उद्या. आज काहीतरी करते खायला आता. बरं बरं चला. आजच्या दिवस थांबच, मग आता उशीर पण लय झाला. हा उशीर मग सकाळ सकाळी ना लवकर निघू. मग मला पण कामावर जायचं, सकाळ सकाळ बोलावलेलं आहे. बर चालतं. हा चल. जावं तरी रोज कुणाला मागावं, कुणाच्या दारात जायचं, रोज भाकरी मागायच्या. असं वाटतं कधी कधी कुठतरी जीव द्यावा. पण आत्महत्या करून मी ना तर परमेश्वरा नाही रे, सहन होत आता. बाबा जहा घेऊन मला यार. बाबा हो बाबा, हा काय म्हणतात साहेब? काय आजारी आहेत का? आजारी नाही बाळ, पण वय झालं की म्हातारपणात दुखणे बहाणे येतात ना. आणि मग काय होतं, एक तर रोज फिरायचं, कुणाला तरी भाकर तुकडा मागायचा आणि कुठेतरी झोपायचा असला माझा रोजचा कार्यक्रम. बाबा मी नाही समजलो, म्हणजे तुम्ही आता असे एकटे फिरताय, तुम्हाला घर मुलं वगैरे कोण नाही का सांभाळायला? नाही ना साहेब, तरुणपणात मर 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 मरलो, कष्ट केलं तेव्हा कामं भेटायची, भाकर तुकडा द्यायची. आता वय झालं, काम होत नाही, मग कामाला कुणी ठेवीत नाही ना. हा कुठंतरी भीक मागायची, अर्धी कोर भेटेल खायचं ना आपलं कुठंतरी मंदिरात एखाद्या चावडीत जाऊन झोपायचं. बाबा एक विचारू का? हा साहेब विचारा. मी पण अनाथच आहे. अरे बापरे. आणि मला म्हणजे असं वाटतंय की तुम्ही जर माझ्याबरोबर माझ्या घरी आले तर आपण सोबत राहू. तुम्हाला पण मुलगा भेटेन, मला पण बाबा भेटतील. नाही ना साहेब, अहो म्हातारं सांभाळायचं म्हणजे एक जनावर सांभाळल्यासारखं हो. हागणं मुतणं थुकणं खोकणं नाही सहन होणार हो तुम्हाला. अहो साहेब नका म्हणू, मुलासारखा आहे मी तुमच्या. हा ऐका ना, आपण आहे ना घरी जाऊ, मी चांगला कामधंदा करतोय, आपल्या दोघांचं व्यवस्थित चालेल, काय अडचण नाही. तुम्ही घरी बसून आराम करत जा. तुमच्या लेकरा बाळाला जर नाही सहन झालं तर परत वन व्हायचे ना. मग नाही नाही नाही, काही नाही होत. चला तुम्ही घरी. देवासारखेच भेटले हो. चला 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 तुमच्या हे घरी काय ना. द्या इकडे. हा माझे कपडे येत गोधडी ती. चला बारीक सारीक काम करीत जाईल बसल्या बसल्या. राम. मी तुमची वाट पाहत बसलो घरी. बाबा मी दोघच माझे वडील आहेत ना, आहे तिथं आतमध्ये. मग आपण सगळेच निघू, जाऊ हॉटेलला. आहे ना काय झालंय, म्हणलं इथं आता घरी एवढं सगळं राडावं होईल, हॉटेलमध्येच बर्थडेचं नियोजन. तरी पण अरे एवढं भारी होतं, घरी पण जवळ असतं की. म्हणले कसं होतंय, काम वाढतं तिथे केलंय आपलं. तुझी इच्छा असेल तसं. कार्यक्रम उरकला. आणि पण ते किती वाट पाहायला लावली तुम्ही. अरे अजून तर काहीच नियोजन नाही, वाट बघायला काय आता. हे नियोजन आहे ना आपण तिकडे हॉलला ठेवलंय. होय. हा तिथे घरी काय होतं ना, हे सगळं मग राडावा तेवढं मग सगळं आवरायचं वगैरे त्याच्यामुळं. आणि बाबा पण थांबलेत माझे वडील. हा मग आपण सगळेच बरोबर जाऊ. बाकी एकदा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाकीची फॅमिली सगळी आपली हॉटेलमध्ये आहे ती. हा मग काय बाबा तुम्ही कशाला आला पाणी घेऊन? मला आवाज द्यायचा ना. द्या इकडे. अरे हे तुझे बाबा काय ते माझे बाबा आहे ते. काय म्हणतो तू? बाबा अरे इथे म्हणजे अहो बाबा तुम्ही इकडे कस काय? तुम्ही तर देवाला गेलते ना. अरे तुमच्या इथे कस काय बाबा? अरे मी पण अनाथच असल्यामुळे ना एक दिवस मला ते असे आजारी होते आणि मला अडचणीत वाटले. मग मी त्यांना म्हणलं चला. बाबा तुम्ही म्हणले का नाही? काय नेमकं काय आहे? तुम्ही देवाला सांगून गेलात घरी आणि अहो माझं जाऊ द्या. तुमची ही परिस्थिती कस काय? अरे ते खूप आजारी होते, रस्त्याने चालले होते. मग मी ते पाहिलं, मला वाईट वाटलं. तुझा प्रपंच रांकी लागाव म्हणून म्हणलं मी बाहेर पडायचा निर्णय घेतला. मी तुम्हाला सांगून गेलतो जाताना बाबा. मी तुम्हाला 8 दिवसात नेल्या नाही. तर खुशी म्हणली की खुशी तू तिकडे का बघते? बाबा काय मी 8 दिवसात न्यायला येणार होतो. ती म्हणली ते दयात्रेला गेलेत. लेकरांनी सांगितलं तुम्ही घर नाही सोडलं तुम्ही जीवाचं बरं वाईट करून मला काय सांभाळू शकत नाही. खुशी अरे एवढे हे काय हा काय म्हणतात बाबा? तू घराबाहेर काढला त्यांना? म्हणजे काय अवस्था आहे भाऊ? काय मला तर काय कळा नाही. रडू नका. एवढी बिकट. अरे तू म्हणली मी त्यांना जीवाच्या पलीकडे जपन, मी सगळं व्यवस्थित करीन त्यांचं. आपण सोबत घेऊन आणि त्याला घरातून बाहेर काढलाय तू आज. अरे लाज वाटायला पाहिजे तुला. अरे अहो पण मी आपला संसार चांगला व्हावा म्हणूनच त्यांना घराच्या बाहेर काढलं. आणि किती दिवस मी गावाकडे राहणार होते. संसार चांगला राहायचा ना, मला बायकोच नको ही. अवघड परिस्थिती पण आज-काल म्हणजे मला पण काय कल्पना नव्हती. तेच ना काय आता हे. अरे मी 10 दिवस आहे ना रूम ते बघायसाठी गेलो. म्हणलो ह्यांना सोबत नेऊ. तो हे मला माहितीच नाही माग काय प्रकार झालाय. अरे गावात दिसना बी काय व्हायना बी कुठं. मी गावात चौकशी केली तर एक पण म्हणे ना लेकरू नाही भेटत तुम्ही आत्महत्या करणार. नाही हो बाबा नाही आता मी आहे. मला बायकोची गरज नाही बाबा आजपासून. अरे एवढी तुझी कडक अरे लेकरू बाहेर विचारायचं चहा पाणी विचारायचं पैसे मला म्हणलं पैसे देऊ का तुम्हाला काय लागत असले तर. स्वतःच्या सोनालीच मला बाहेर काढ. आणि हो आता कान उघडं ठेवून ऐक. मला आहे ना बायको काय कामाची नाही. मला आहे ना जन्म देता बाप पाहिजे मला. बाबा मला हो माग प्लीज मला काय कमी केलं अरे माफ कर बाबा. मला माफ करा. मी आता नाही तुम्हाला अंतर देणार. मी माझ्या बापापेक्षा जास्त जीव लावीन हो तुम्हाला. पण मला प्लीज घराच्या बाहेर नका काढू. त्यांना सांगा ना बाबा. तुला म्हणलं मी तुला नाही कर मग तर त्याला बोलून घेतो तुला पाठवून देतो. पण नाही ऐकलं लेकरं. जाऊ दे आता. हे बघ तिची चूक तिला समजली ना नको तिला बी घराच्या बाहेर काढू. परत लोक मला नाव ठेवतील. अरे एक सूर नाही सांभाळता आली म्हाताऱ्याला. मी इथंच राहतो आता. ही लेकरू चांगले जीव लावतोय मला. नाही बाबा तुम्ही सुखाणार. तुम्ही आमच्या बरोबर यायचं. यांच्या बरोबर नाही. तुम्ही आमचे सख्खे तो. आणि बाबाला मी खरंच जीव लावीन. आता मला खरंच माफ करा. अक्षय, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला दुःख माहितीये वडील नसल्याचं. अरे लहान असताना माझे वडील गेले, त्याच्यामुळे मला वडिलांची किंमत माहितीये. अरे एवढं देवासारखं बाप असताना तू काय ह्या बायकोनी काय अवस्था केली बापाची. अजिबात तू लक्ष दिलं नाही तू. अरे मी गेलो पुण्याला निघून. माझ्या माग काय झालं मला प्रकार माहितीच नाही हा. अरे मला आता तू इतकं वाईट वाटलं ना की तुझ्याकडून असं झालंय. हो इथून पुढे तुला सांगतो, बाबा 6 महिने तुझ्याकडे राहतील, 6 महिने माझ्याकडे राहतील. अरे बर तुला नसन हे मान्य नसन तर मी बाबांना भेटायला जाईल. पण इथून पुढे बाबांना ना परत कसला त्रास नाही झाला पाहिजे. ते मला वडिलांसारखे म्हणजे वडीलच आहेत माझे ते. आता तुला मी काय सांगतोय, तुझी बायको तुम्ही दोघं जर सुखी राहणार असतील तर बाबा पण सुखी राहिले पाहिजे. आणि जर बोलू नको, जर बाबांना तकलीफ झाली तर माझ्या इतकं वाईट नाही.
कळलं? मी तुला शब्द देतो, ह्याच्या पुढे बाबांना कसलाच त्रास नाही होणार. आणि हो, काय त्रास माझ्या बायको कोण झाला ना, तू उद्या बायको काढून दे. पण मला आहे ना, मला वडील लागतात माझे. मला तुम्हाला काय वाटतं? आणि बरोबर आहे. बाबांनी तू पुण्याला गेल्याच्या नंतर बाबा दुसरे तिथे शेतात दारे उत्सव त्यांना चालता येईना. मी तिथं म्हणलं काय भानगडी, काय नाही म्हणले, करतोय म्हणजे काय नाही अडचण. इतक्या हल्ला का त्यांची, एवढे हल्ला केली पाहिजेत. काय होतं माझ्यामुळं तुमच्या पार्टीचा घोटाळा होऊन बसलो सगळं. काय नाही पार्टी पार्टी काय काय नाही, नसतं. काय पार्टी का करू, थोडस लेट होऊन त्यांना काय होते. नाही बाबा, तुम्हाला आता तो अडचण देणार नाही. ऐ, आणि तू पण काळजी घे. हा, आणि मग तुला एवढ्या माणसांच्यात आता सांगतोय, ह्याच्या पुढे बाबांना उलसा त्रास झाला ना, तर तुला त्याच वेळेस घरातून बाहेर काढून दे. लक्षात राहू दे आता. आज बाबा म्हणतात म्हणून तुला घरात जागा आहे आज. हात नको आमच्या जोडू. पाया पडूस तर तिकडे पाया पडा की. लेकर पण झाली. चला आता मला एक नाही 2 मुलं झाली. हा. काही टेन्शन नाही. काही काळजी नाही करायची बाबा. बरं बाबा, चला वर का आपण आहे ना सगळे आता आनंदाने ना बर्थडे सेलिब्रेशन करू. चला. चल